चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे। या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरिता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्यामुळे त्यांना मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे। गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी। बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, याची पार्किंग कुठे केली जाईल आदी बाबींचे योग्य नियोजन करावे। नियंत्रण कक्ष, कॉल सेंटर, पोलीस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24/7 उपलब्ध ठेवावी। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे। तसेच मंदिर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, येथे पाण्याची उपलब्धता ठेवावी। मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडित सुरू असले पाहिजेत, जेणेकरून कोणतेही अप्रिय घटना घडणार नाही। तसेच येणाऱ्या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमूद करावा। महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मंदिर परिसराची पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्यात।